मैदानावर धावांचा पाऊस पाडणारे आणि क्रिकेट विश्वावर राज्य करणारे टीम इंडियाचे दोन अनभिषेक सम्राट विराट कोहली आणि रोहित शर्मा. पण आता त्यांच्या बॅटपेक्षा बीसीसीआयच्या पेनने त्यांची झोप उडवली आहे. कोट्यवधींच्या करारावर कात्री लागणार की क्रिकेटच्या या दोन वाघांची श्रेणी बदलणार? भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या भूकंपाची चाहूल लागते. पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. बीसीसीआयच्या वार्षिक करारात आता आमूलाग्र बदलाचे वारे वाहू लागलेत. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या समितीने दिलेला प्रस्ताव जर मंजूर झाला तर सर्वात मोठा फटका विराट कोहली आणि रोहित शर्माला बसणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली 7 कोटींची A+ श्रेणीच रद्द करण्याचा विचार सुरू आहे. आतापर्यंत जे खेळाडू तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळतात त्यांना ही सर्वोच्च श्रेणी मिळायची. मात्र विराट रोहित आता फक्त वन डे वर लक्ष केंद्रित करत असल्याने त्यांना थेट B ग्रेड मध्ये ढकललं जाऊ शकतं. म्हणजे 7 कोटींवरून थेट 3 कोटी. एका झटक्यात वार्षिक मानधनात 4 कोटींची कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते. हे विश्लेषण करताना आपल्याला भविष्यातील संघ डोळ्यांसमोर ठेवावा लागेल. बीसीसीआयचा हा निर्णय केवळ पैसे वाचवण्यासाठी नाही तर तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांसारखे खेळाडू आता तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप पाडत आहेत. नियमानुसार जे रक्ताचं पाणी करून तिन्ही फॉर्मॅटमध्ये देशासाठी खेळतात त्यांनाच सर्वोच्च मानधन मिळावं असा निवड समितीचा तर्क आहे. पण प्रश्न उरतो तो ब्रँड व्हॅल्यूचा. विराट आणि रोहित यांची लोकप्रियता आजही शिखरावर आहे. अशा दिग्गजांचे मानधन निम्म्याहून कमी करणं हे बीसीसीआय साठी धाडसी पण तितकंच वादग्रस्त ठरू शकतं. सध्या ग्रेड A+ मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर ग्रेड A मध्ये शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, KL राहुल यांची नावं आहेत. त्यांना 5 कोटी रुपये मिळतात. ग्रेड B मध्ये सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना 3 कोटी मिळतात. तसंच ग्रेड C मध्ये रिंकू सिंग, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, ईशान किशन आणि इतर 18 खेळाडू आहेत. त्यांना 1 कोटी रुपये मिळतात. अपेक्स काउन्सिलच्या बैठकीत या मॉडेलवर शिक्कामोर्तब होणार आहे. हे बदल क्रिकेटमधील एका युगाचा अंत सूचित करतायत की नव्या पर्वाची नांदी. 70 आणि 80च्या दशकात खेळाडूंना मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेच्या तुलनेत आजचं मानधन प्रचंड असलं तरी या कपातीचे पडसाद ड्रेसिंग रूम मध्ये उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.